आपण सादलगाव परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत ओंकार मोरे सर देखील आहेत. सर, आता जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे. तर आपल्या सादलगाव या गावामध्ये काय वाटतं, लोकांचा पाठिंबा कुणाला राहील? ते बऱ्यापैकी म्हणजे एवढं सांगू शकत नाही आपण. ज्याची त्याच्या प्रत्येकाच्या मतावरती काय असतं ते. हं, हं. ज्याचं मन काय असतं, ज्याच्या मनात काय असेल त्याला ती लोकं साथ देत असतात दरवेळेस. आता तुमच्या मनात काय आहे सांगा? आता आमच्या मनामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी आपल्या गावचा विकास हं, जर बाबींनी आणि बाप्पूंनी खऱ्या अर्थाने केलाय. हं, हं, तसं म्हणजे पाहायला गेलं तर आमच्या घरापर्यंत आलेल्या गटर लाईनी असतील हं, किंवा आमचं हे जवळपास रस्ता काँक्रीटीकरण असेल हं, किंवा आमच्या अपंगांची कामं म्हणजे आता पंचायत समितीमध्ये समाज कल्याणचे जे फॉर्म आम्ही भरून दिलते हं, तिथले साहेब म्हणले होते काम आता होणार नाही. हं, पण ते काम मग बाबींना आम्ही सांगितल्यानंतर ते काम आमचं लगेच झालं. हं, त्यानंतर आमचं अपंगांचं 35 किलो कुपनाचं धान्याचं काम हं, ते सुद्धा आम्ही बाबींना सांगितलं, तेही बाबींनी आमचं करून दिलं. हं, अशा बऱ्याच गोष्टीपैकी म्हणजे बाबींचे कसं बाबींची कामं म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली की ते बऱ्यापैकी लगेच करतात. हं, हं, हं. मग आता आणि गावामध्ये काही विकास कामं झालेली आहेत काही इतर? हो, गावामध्ये 100% बाबींचे म्हणजे काँक्रीटीकरण असेल किंवा गटर लाईन या सगळ्या बाबींनीच केलेल्या आहेत. हं, बाबींच्या च्या काळा पंचवार्षिकमध्ये मागच्या हं. 2017च्या काळामध्ये. बरोबर. याच्या अगोदर देखील जिल्हा परिषद सदस्य होत्या सुजाता बाबी. आता परत निवडून आल्यानंतर त्याच पद्धतीने विकास कामं होतील का? काय वाटतंय? 100% होणार. होणार. 100% मग यंदा मत? बाबींनाच.